नमस्कार. आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत. मी सीमा काळे. जे पाहिले तेच दाखवणारे या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स. अस्तित्वात नसलेल्या जागेवर अतिक्रमण, जत तहसीलदाराचा आणखीन एक कारभार चव्हाट्यावर. जत तालुक्यातील शिंगणापूर गावी गट क्रमांक 28 शेतकऱ्याचे नाव राजाराम मारुती पांढरे यांच्या जमिनीवर राजकीय हस्तक्षेप व शासकीय संगनमताने तसेच दुष्ट हेतूने अतिक्रमण करण्यात आले असून यामध्ये प्रशासकीय अधिकारी तहसीलदार अभिजित पाटील, क्लार्क शिंगाडे, मंडल अधिकारी मुलानी, कोतवाल यल्लू नाईक यांचा या कारस्थानात सहभाग असून चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. याबाबत आवाज मीडियाशी बोलताना सोपान पांढरे यांनी असे सांगितले की आमच्या कोणत्याही अर्जावर चौकशी न करता सदरचा वहिवाटीसाठी रस्ता पाडण्याचा घाट संबंधित अधिकाऱ्यांनी केला असल्याचे चित्रीकरणात दिसते आणि जर पिळवणूक झालेल्या शेतकऱ्याची मागणी मान्य झाली नाही तर तहसीलदार जत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दुष्ट भावनेनं गट नंबर 25, 26, 27, 17, 18 व 19 ह्या साईडचे जे उपभोगदार वाटप जे आहेत यांनी आम्हाला जाणीवपूर्वक नाहक त्रास देण्याच्या हेतूने शासनाकडे सरबांधावरून रस्ता मागणी घोर पद्धतीने केलेला आहे. आणि याच्यापूर्वी 4/2015ला माननीय तहसीलदार अभिजित पाटील साहेबांनी त्यांच्याच गटातून गट नंबर 25, 26, 27ला जाण्या येण्याकरता गट नंबर 18, 19 व 17 यांच्यामधून सरबांधानी पूर्व पश्चिम चालीचा गाडी रस्ता मंजूर केलेला असताना तो डावलून परत गट क्रमांक 17, 18 व 28च्या सरबांधावरून दोन्ही बाजूनी पूर्व पश्चिम चालीचा गाडी रस्ता तहसीलदार साहेबांनी मंजूर केलेला आहे. हा आमच्यावर एक फार मोठा अन्याय आणि घोर झालेला आहे. याची दखल यांनी घेतली पाहिजे व आमच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे. अन्यथा आम्ही अमरण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. त्यांच्या माझ्या ह्या नीट दक्षिण बाजूस पूर्व पश्चिम चालीचा गाडी रस्ता गट क्रमांक 17, 18 व 19च्या मधून सरबांधाने दिलेला असताना तो वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेला असताना गट क्रमांक 28 व 17 व 18च्या सरबांधाने परत त्यांनी रस्ता मंजूर केलेला आहे. दोन्ही बाजूनी गाडी रस्ता मंजूर केलेला आहे व आमच्यावर घोर फार अन्याय केलेला आहे. तहसीलदार अभिजित पाटील साहेबांनी एकाच वेळेला 2 निकाल दिलेले आहेत. याची खात्यानीय चौकशी व्हावी व योग्य ती कारवाई याच्यावरती व्हावी व आम्हाला न्याय मिळावा. आम्हाला अगर न्याय जर नाही मिळाला तर आम्ही तहसीलदार कार्यालय, प्रांत अधिकारी, जे भ्रष्ट सर्कल व तहसीलदार जे कोणी असतील यात शासकीय अधिकारी यांच्या विरोधात आम्ही अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे. लॉर्ड पार्टे तिथून रस्ता दिलेला असताना गट क्रमांक 28 वर यात माझं 1 एकर 14 गुंठे रान जाणार आहे. साहेब ते वरती जे झाड दिसते की नाही पांढरे ते तिकडे खांडेकर साहेब ते वरती जे झाड दिसते 4 फुटाच्या हिशोबाने तुम्ही हिशोब करा माझं किती रान जाते सांगा तुम्ही. ह्यात 8 जण हिस्सेदार आहेत. किती? 8 जण. हे ते पलीकडचे दोघं, वरचे दोघं आणि त्यात 3. हे माझं बागायत क्षेत्र आहे आणि ह्या बागायत क्षेत्राचं 1 एकर 14 गुंठे रान माझं रस्त्यात जाणार आहे व हे जाणीव व गट क्रमांक 17, 18 व 19 यांच्या जमिनीमध्ये काही नाही आहे. ह्यांचं हे हंगामी खरी पिकं करण्यासाठी ह्याने ही जमीन वापरतात व माझ्या बागायत क्षेत्रावर कुरघोडी करून माझं रान रस्त्यात जावं ह्या दुष्ट भावनेने तिने हे केलेलं आहे.